मागे एकदा माझ्या मुलीचा चौथा वाढदिवस होता आणि घरातून निघतानाच तिने मला आवर्जून सांगितलं होतं की आई घरी लवकर ये आणि येताना माझा आवडीचा केक घेऊन ये. मी म्हणलं हो ग बाई, आणते तुझा केक आणि मी निघाले. या वैद्यकीय पेशामुळे मला माझ्या कुटुंबासाठी फारसा वेळ आत्तापर्यंत देता आला आणि म्हणून मी ठरवलं की आता कोणत्याही परिस्थितीत आज मी घरी लवकर जाणार. मी संध्याकाळच्या सगळे अपॉइंटमेंट रद्द केले जेणेकरून मला घरी लवकर जाता येईल. पण तरीही ते दुपारचं सेशन संपेपर्यंतच मला साधारण संध्याकाळचे 6 वाजले. माझी घालमेल झाली. माझ्या डोळ्यासमोर माझी मुलगी वाट पाहत असल्याचं चित्र उभं राहिलं. मी गडबडीत सगळं आवरलं आणि रिसेप्शनिस्टला दवाखाना बंद कर सांगून मी तातडीने तिथून बाहेर पडले. दवाखान्यापासून माझं घर साधारण 10 किलोमीटर अंतरावर आणि ट्रॅफिकचा विचार केला तर 20-30 मिनिटं लागतातच. मी 5 ते 6 किलोमीटर गेले असेल. तोपर्यंत सिग्नलवर खूप गर्दी जमली होती आणि गाडी काढायला सुद्धा जागा नव्हती. मला तर घाई होती. मी गाडीतून उतरले आणि काय झाले ते बघायला गेले. तिथे एक अपघात झाला. एक 6-7 वर्षाच्या मुलीला एका गाडीवाल्याने धडक देऊन तो निघून गेला. तिला रक्तस्राव होत होता. बघायची तर बरीच गर्दी होती, पण कोणी सुद्धा तिला दवाखान्यात नेण्यासाठी पुढे येत नव्हतं. अचानक कोणीतरी ओरडले, अरे कोणी आहे का इथे? डॉक्टर आहे का? मी म्हणते मी एक मानसोपचार तज्ञ असली तरी आधी मी एक डॉक्टर आहे. मी तिला प्रथमोपचार देणं शक्य होतं. माझ्याकडे गाडी होती. मी तिला गाडीतून नेऊ शकले असते. पण तेवढ्यात माझ्या डोळ्यासमोर मला माझी मुलगी दिसली. तिने संध्याकाळी लवकर येण्यासाठी काकुळतीने केलेला आग्रह मला दिसला. एकीकडे मुलीचा आवाज आणि एकीकडे त्या अपघातात गेलेल्या त्या मुलीचं निश्चित ते. मला निर्णय घेणं खूप अवघड होत. मला कळत नव्हतं मी काय करू. एक आई होण्याचं कर्तव्य, की डॉक्टर